भगवान शिव हे अत्यंत भोळे आणि सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात. फक्त मनापासून शिवपूजा केली तर भोलेनाथ कृपा नक्की करतात असं शास्त्र सांगतं. पण अनेक वेळा श्रद्धेने पूजा करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. कारण शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्या आणि कोणत्या करू नयेत याबद्दल अनेकांना योग्य माहिती नसते. म्हणून आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शिवलिंगावर काय अर्पण करावं आणि काय टाळावं. सर्वात आधी शिवपूजेचा मुख्य भाग म्हणजे पाण्याचा अभिषेक. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या मनातील नकारात्मक विचार आणि पाप दूर करण्याचा संकेत मानला जातो. शिवपूजेत पाण्याला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण केलं जातं. दूध पवित्रता आणि शांततेचं प्रतीक आहे. दूध अर्पण करताना मनात शांततेची भावना ठेवावी, तर मानसिक ताण कमी होतो असं मानलं जातं. मात्र दूध अर्पण करताना ते वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे. बेलपत्र अर्पण करताना त्याची 3 पानं अखंड असावीत आणि पानाचा गुळगुळीत भाग वरच्या बाजूला ठेवावा. बेलपत्र त्रिदेव आणि त्रिगुणाचं प्रतीक मानलं जातं. शिवलिंगावर धोत्रा आणि भांग अर्पण करणंही परंपरेत सांगितलं गेलं आहे. हे पदार्थ शिवाच्या वैराग्याचं प्रतीक मानलं जातात. मात्र हे अर्पण करताना श्रद्धा आणि योग्य भावना असणं आवश्यक आहे. फुले अर्पण करताना पांढरी किंवा सात्विक फुले अर्पण करणं शुभ मानलं जातं. फुले अर्पण करताना म्हणजे भक्ती आणि प्रेम व्यक्त करणं असतं. आता आपण जाणून घेऊया शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगावर तुळशी अर्पण करू नये. तुळशी विष्णूला प्रिय मानली जाते आणि शास्त्रानुसार शिवपूजेत तुळशी अर्पण टाळावी असं सांगितलं आहे. तसेच शिवलिंगावर कुंकू अर्पण करणं टाळावं. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि ते देवी पूजेसाठी वापरलं जातं. शिवलिंगावर भस्म आणि चंदन अर्पण करणं योग्य मानलं जातं. शिवलिंगावर तुटलेली किंवा वाळलेली फुले अर्पण करू नयेत. देवाला नेहमी ताजी किंवा स्वच्छ फुले अर्पण करावी, कारण ते श्रद्धेचे प्रतीक असतं. शिवपूजा करताना सर्वात मोठी चूक म्हणजे घाई करणं. शिवपूजा ही शांत मनाने आणि भक्तीने करायची असते. पूजा करताना मोबाईल बोलणं किंवा घाई टाळावी. शिवलिंगावर अर्पण करताना मनात राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार ठेवू नयेत, कारण शिवभक्ती ही मनशुद्धीसाठी असते. शांत आणि पवित्र मनाने केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. शिवपूजेच्या शेवटी ओम नमः शिवाय हा मंत्र जप करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हा मंत्र मन शांत करतो आणि आध्यात्मिक शक्ती वाढवतो असं मानलं जातं. जर योग्य पद्धतीने शिवपूजा केली तर भोलेनाथांची कृपा हळूहळू आयुष्यात जाणवू लागते. अडचणी कमी होतात, मन स्थिर होतं आणि जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. जर तुम्ही शिवभक्त असाल तर शिवलिंगावर अर्पण करताना या नियमांचं पालन नक्की करा. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, स्वामी भक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. भोलेनाथ तुमच्यावर सदैव कृपा करो.